मधून तुम्हाला बीजेपी तर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे। तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात, तर तुम्हाला काय एकूण तुम्ही आज मतदारांशी संपर्क साधत आहात, तर तुम्हाला मतदारांचे काय समस्या जाणवल्यात, तसेच प्रभागामध्ये सुद्धा देखील काय समस्या जाणवल्यात? नमस्कार, मी सौ भारती रामलिये, आपला प्रभाग क्रमांक 4B मधून उभी आहे निवडणुकीसाठी। वाटते की प्रभागामध्ये आपल्या कामं जशी पाहिजे तशी झाली नाहीये। प्रभागामध्ये जशी कामं व्हायला पाहिजे होती तसं काही विकास झाला नाहीये। तर माझ्यापर्यंत मी आतापर्यंत जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचली आहे, तर त्यांची समस्या ही आहे की त्यांना कचऱ्याचं किंवा स्वच्छता आणि म्हणजे असं गटाराची इतर कामं जी आहेत रस्त्याची ती झाली नाहीये। तर जी काही समस्या आहे ती आता जरा हळूहळू मी जसं जसं लोकांपर्यंत पोहोचते आहे तशी ती माझ्या कानापर्यंत येत आहेत की त्यांची जशी फवारणी आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, म्हणजे जे नाले वगैरे साफ स्वच्छता नाहीये त्याच्यापर्यंत, म्हणजे त्या समस्या माझ्यापर्यंत आल्या आहेत। तर मी प्रयत्न करीन का मला त्यांनी असं निवडून द्यावं छान प्रकारे आणि ती म्हणजे कामं मला करता येतील। रामले सर आणि किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालून मी ही निवडणूक लढवत आहे। तर माझी विनंती आहे सगळ्यांना की सगळ्या नागरिकांना की मला ही एक संधी द्यावी त्यांनी, ज्या प्रकारे मी आतापर्यंत जेवढ्यापर्यंत पोहोचली आहे सगळ्यांपर्यंत, तसंच मला हे आशीर्वाद द्या आणि मला चांगल्या प्रकारे निवडून आणा। मी चांगल्या प्रकारे अजूनही काम करेन ह्याच्या पुढे। राष्ट्रवादी पक्षातून मी उमेदवार आहे, तर मला बहुमताने निवडून द्यावी हीच माझी विनंती।